गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आता वाजलेले सकाळचे 6 आणि आम्ही निघालेलो आहे देवदर्शनाला जाण्यासाठी. आणि तुळजापूर आणि अक्कलकोटला दर्शन करायला जायचं होतं आम्हाला. आणि संभावीचे जावळं पण होते, तर मग ते पण तिथं कार्यक्रम करायचा होता, थोडंसं पूजा वगैरे. तर मग सकाळी सकाळी निघालो. अजून सगळीकडे अंधारच होता, अजून सूर्य उगवलेलाच नव्हता, कारण लवकर निघालेलो होतो. तर संभावीचे जावळं गावाकडे काढलेले होते, पण तुळजापूरचे पण काढायचे होते तुळजापूरमध्ये सुद्धा. तर मग थोडेसे केस ठेवलेले होते, तर ते तिथं गेल्यावर काढायचे होते आम्हाला. आणि मग निघालो होतो आम्ही. तर चालू होतं लेकरांचं थोडे थोडे किलबिल, कारण सगळे खूप लवकर उठलेले होते सकाळी लवकर निघण्यामुळं. आता नेमका सूर्य उगवायला चालू झालेला होता, तर मस्त सूर्य वरती येत होता आणि खूप छान वाटत होतं. थोडं थोडं ऊन लागत होतं. तसं आता उन्हाळा चालू झाल्यामुळं एवढं काही गार वगैरे नव्हतं, पण तरीसुद्धा सकाळी थोडी थंडी वाजतच होती जेव्हा आम्ही गाडीमध्ये बसतो तेव्हा. इकडे बघ, फोटो काढते तू. डंपू हे एवढं जाईन आता. तुळजापूरला जाताना असं होऊ शकत नाही की आम्ही कुंथलगिरीला थांबणार नाही. म्हणजे ऑलमोस्ट सगळेच जण थांबतात, कारण कुंथलगिरीचा पेढा खवा खूप जास्त फेमस आहे. तर येताना एखाद्या वेळेस आम्हाला उशीर झाला असता, तर त्यामुळे म्हटलं इथं नाश्ता पण करूया आणि पेढा खवा सगळं घेऊन घेऊया आपण. आणि म्हणजे दरवेळेसच घेतो, तर इथे थोडा नाश्ता वगैरे केला आणि जे काही घ्यायचं होतं पेढा वगैरे घेतला. तर फायनली आम्ही आता पोहोचलो तुळजापूरमध्ये. खूप जास्त गर्दी होती, पण मग आम्ही पास वगैरे काढलेल्या होत्या, तर दर्शन लवकर होईल म्हणलं. इथं खूप जास्त गर्दी होती आणि खूप ठिकाणी कन्स्ट्रक्शन वर्क चालू होतं, तर त्यामुळे बरेच ठिकाणं बंद पण होते. इथे नाही जायचं, जाय बंद आहे का? इथं ते पाण्याचं होतं, म्हणजे दरवेळेस तिथं पाय वगैरे धुवायचे मंदिरामध्ये एंट्री केल्याच्यानंतर, पण ते सुद्धा बंद होतं कन्स्ट्रक्शन वर्क चालू असल्यामुळं. सगळीकडे थोडी पडझड वगैरे केलेली होती, कारण कन्स्ट्रक्शन करायचं होतं नवीन. तर मग आम्ही आता मंदिराच्या दिशेने जात होतो. आम्ही दर्शनासाठी पासेस घेतलेल्या होत्या, कारण मग संभवी राहणार नाही इतका वेळ. लाईनमध्ये खूप जास्त गर्दी होती आणि 4-5 तास लागले असते आणि तितका वेळ संभवीनं वेट नसता केला. त्यामुळे मग आम्ही पासेस घेतल्या. तर आम्ही मागच्या डोरनं जात होतो. तर इथूनच शिवाजी महाराज दर्शनासाठी यायचे. मंदिराच्या मागच्या बाजूने एक रोड आहे आणि तो सरळ जातो एकदम खालीपर्यंत असा. तर असं म्हणतात की इथूनच शिवाजी महाराज यायचे, ते डोंगरावरतून वगैरे, आणि नंतर मग इकडून दर्शनासाठी यायचे देवीच्या. आम्ही पास घेतलेले असून सुद्धा खूप जास्त टाईम लागला आम्हाला, म्हणजे 1-1.5 तास तर लागलाच. आणि इतक्या वेळेस संभावीसुद्धा वेट करत नव्हती. आता ती पहिल्याच वेळेस इतक्या गर्दीमध्ये आलेली होती, आतापर्यंत एवढ्या गर्दीमध्ये कधीच आलेली नव्हती. त्यामुळं ती खूप रडत होती वगैरे, आणि गरमी पण होती, परत ऊन होतं वरती. आणि आम्ही ताट वगैरे मागवलेलं होतं ते प्रसादासाठी, परत आम्ही काही पूजेचं सामान ओटी वगैरे, तर ते आम्हाला इथं भेटणार होतं. आणि नंतर मग संभवी रडायला लागली, कारण आता
मंदिराच्या गाभाऱ्याजवळ आलो होतो आम्ही आणि मग वरती काढलं सगळं सामान, जे काही ओटीचं वगैरे होतं, जे काही आम्ही साडी वगैरे आणलेली होती, ओटीचं सामान आणलेलं होतं. आणि मग तोपर्यंत प्रसादाचं ताट पण आम्हाला भेटलेलं होतं. तर मग मंदिराच्या गाभाऱ्याजवळच भेटलं होतं आणि मग आम्ही दर्शन करून वगैरे बाहेर आलो आणि तिथं मग ओटी वगैरे आमची भरली. परत जे काही सामान होतं तर ते सगळं ठेवलं आणि इथं होतं आता संभवीचे जावळं काढले, जे बाहेर बसलेले असतात तर तिथं जावळं काढले आणि ती लगे परत रडायला लागली, बिलकुल वेट करत नव्हती ती. तर मग संभवीला चुप करणं चालू होतं, सगळ्यांनी शांत बसवणं चालू होतं. पण मग एवढ्या गर्द्यामध्ये तिला सवयच नाही आहे, तर त्यामुळे खूप परेशानी झाली तिची, खूप उन्हामुळे वगैरे. तर फायनली अशा प्रकारे झाले आमचे तुळजापूरचे दर्शन. मग तुळजापूर करून आम्हाला अक्कलकोटला पण जायचं होतं. तर मग इथे सगळं लवकर लवकर आवरलं आणि आम्ही निघालो अक्कलकोटला जाण्यासाठी. कारण आता उन्हाळा होता म्हणून, म्हणजे नेमकाच उन्हाळा चालू झालेला असला तरीसुद्धा खूप जास्त ऊन होतं. कितीच वाळून गेले डोंगर. तर फायनली आम्ही आता पोहोचलो अक्कलकोटमध्ये. तुळजापूरपासून जास्त काही दूर नाही आहे, थोड्याच अंतरावर आहे, त्यामुळे मग लवकर पोहोचलो. पण इथं सुद्धा इतकी जास्त गर्दी होती, त्यामुळं मग पार्किंगला गाडी लावण्यासाठी पार्किंगमध्ये बिलकुल जागा नव्हती. तर मग उन्हामध्ये थोडा वेळ थांबावं लागला आम्हाला आणि ऊन खूप जास्त होतं. तर मग गाडीला पार्किंगला लावून मग आम्ही निघालो समोर दर्शन करायला जाण्यासाठी. तर मंदिराच्या दिशेने निघालो तर खूप जास्त गर्दी होती. इतकं ऊन होतं तरीसुद्धा काही गर्दी कमी होत नव्हती. आणि आम्ही आता तुळजापूरहून दर्शन घेऊन आल्यापासून ना, म्हणजे थोडं थकलेलं पण होतं सगळेजण. अजून जेवणंसुद्धा बाकी होते, कारण दर्शन घेतल्याशिवाय म्हणलं आता जेवायला नको. आणि इथं बघसाल तर म्हणजे पाय ठेवायलासुद्धा जागा नव्हती. तर मंदिराकडे जे मेन गाभारा आहे तर तिकडे जात होतो आम्ही. इथे शॉप्स वगैरे आहेत पण जाण्यासाठी एवढी जास्त जागा नाही आहे, तर त्यामुळे खूप जास्त गर्दी होती आणि तिथं खूप अडचण होत होती. तर जाताना असे काही शॉप्स आहेत, तिथं खूप छान छोट्या मोठ्या सगळ्या स्वामी समर्थांच्या मूर्त्या वगैरे आहेत. अजून काही शॉपिंगसाठी काही दुकानं वगैरे सुद्धा आहेत. तर मंदिराच्या दिशेने जाताना मेन गाभाऱ्याकडे ना, तर बिलकुल चलायचं कामच नव्हतं. नुसतं उभं राहिलं तरी पण सगळे धक्क्याबुक्क्यांनी माणूस समोर जात होतं, कारण गर्दीच एवढी जास्त होती. तर म्हणलं आता शॉपिंगचं काही टाईम नाही आहे आपल्याला, नंतर येताना दर्शन वगैरे घेतल्यावर बघूया काही दुकानं वगैरे. तर आम्ही पेड्याचा बॉक्स वगैरे घेतला आणि मग आतमध्ये एंट्री केली. बस की जय. अक्कलकोटमध्ये कितीही गर्दी असली तरीसुद्धा दर्शनाला इतका काही जास्त टाईम लागत नाही, कारण ते ओपन आहे तिथं मेन जे आहे तिथं गाभाऱ्यामध्ये. तर तिथं 2-3 जण एकदाच ॲट अ टाईम दर्शन घेऊ शकतात. आणि तिथं दर्शन घेतले आणि मग आम्ही रिटर्न जाण्यासाठी निघालो. पण मग सकाळी नुसते नाश्ते केलेले होते, तर म्हटलं आता जेवण वगैरे करून जाऊ, कारण टाईमसुद्धा झालेला होता. तर मग जेवणासाठी एका हॉटेलमध्ये थांबलो आम्ही. आणि गरमीनं आणि घामानं म्हणजे एवढे अवतार सगळ्यांचे बिघडलेले होते, कारण खूप थकलेले होते सगळे. अवतार काय झाले, अवतार कसे झाले. गाडी काय गं. आणि फायनली जेवण वगैरे करून आम्ही निघालो घराकडे. तर घरी जाण्यासाठी आम्हाला 10:30 वगैरे वाजलेले होते. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर